रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातली नावाजलेली राजापूर अर्बन बँक, ज्या कोणी त्याची स्थापना केली, त्याची मुहूर्तमेढ रोवली, त्यांना खरोखरच धन्यवाद द्यायला पाहिजेत. कारण सहकार क्षेत्र हे विशेषतः कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात त्या काळात फारसं रुजलेलं नसताना त्यांनी जी बँक सुरू केली, त्या लोकांचं म्हणा, त्या पदाधिकाऱ्यांचं म्हणा, त्या नेत्यांचे म्हणा, खरोखरच आभार मानायला पाहिजेत. पण गेल्या काही दिवसापासून राजापूर अर्बन बँक चर्चेत आली. काही त्या बँकेच्या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये बँकेतल्या एका अधिकाऱ्यावरती अफरातफरीचा गुन्हा दाखल झाला, त्याला निलंबित करण्यात आलं. हे सारं चालू असताना बँकेबद्दल उलटसुलट चर्चा नेहमीच ऐकायला येत होत्या. पण गेल्या 15 दिवसामध्ये बँकेच्या कर्जदारांना आणि त्या कर्जदारांना जामीन असलेल्या व्यक्तींना सहाय्यक निबंधक कार्यालय रत्नागिरीकडून नोटिसा निघाल्यानंतर मात्र संपूर्ण सहकार क्षेत्रात या बँकेबद्दल खळबळ उडाली. साधारणपणे मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक रावसाहेब पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे राजापूर अर्बन बँकेने त्यांच्याकडे कर्जदार आणि थकीत त्याला असलेले जामीनदार यांची काही यादी दिली आणि त्या यादीतील लोकांकडून बँकेची थकीत वसुली करण्यासंदर्भातला पत्रावर केला आहे. आणि त्या दृष्टीने सहाय्यक निबंधक रत्नागिरी यांनी 31 कर्जदार आणि त्याला प्रत्येकी असलेले 2 जामीनदार असे जवळजवळ 90 ते 92 लोकांना नोटिसा दिल्यात की तुम्ही कर्ज घेतलं आहे, ते थकीत राहिलं आहे, त्या कर्जाची रक्कम 15 दिवसामध्ये भरा, नपेक्षा आपल्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. ह्या साऱ्या प्रकारामध्ये ह्या नोटिसा मिळाल्यानंतर काही व्यक्ती ज्यांना नोटिसा गेल्या त्यांनी धाव घेतली सहाय्यक निबंधक कार्यालय रत्नागिरीकडे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही या बँकेकडनं कर्जच घेतलेलं नाही, ते आम्हाला नोटिसा कशा करता. हे सारं ऐकून अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडले. पण सरतीशेवटी त्यांनी असा निर्णय घेतला आहे की येत्या 10 सप्टेंबरला बँकेने ज्यांच्याबद्दल कर्जदार थकलेले आहेत त्यांच्याबद्दल दिलेली नावं, त्यांच्याकडचे त्यांना दिलेल्या कर्जासंदर्भातले पुरावे आणि ज्यांनी कर्ज घेतलं आहे किंवा जे जामीन आहेत त्यांच्या म्हणण्यासोबत आम्ही काय कर्ज घेतलं नाही, आम्ही कर्जदाराला काय ह्या जामीन नाही, अशा व्यक्तींनासुद्धा त्यांनी आपापले पुरावे आणावेत, जेणेकरून शहनशिया करता येईल. आणि त्यामधून नेमकं कर्ज कोणी घेतलं आहे, कोणाच्या नावावर घेतलं आहे, कोणी त्याच्यावर सह्या केल्या आहेत की त्याच्या नावाच्या बोगस सह्या केल्या गेल्या आहेत, याचा सारा पडताळा येत्या 10 सप्टेंबरला होईल. पण एकंदरीतच राजापूर अर्बन बँकेच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा अंतर्गत व्यवहाराबद्दल उलटसुलट चर्चा ह्या गेले काही महिने चालू होत्या. आणि त्यामुळे आता कर्जदारांना दिलेल्या नोटिसामुळे ह्या बँकेत, ह्या अर्बन बँकेत काहीतरी नक्की शिस्त आहे एवढं मात्र नक्कीच म्हणावं लागेल. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.